नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आज आलेलो आहे सोलापूरमधील एका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी. तर या प्लॉटची लागवड जवळपास 3 ते 4 वर्षापूर्वी झाली होती. आता म्हणजे 4 वर्षापूर्वी लागवड झाली होती. आता हा याचा तिसरा बहार आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीनं ही सेटिंग फळाची झालेली आहे. हे पहा, ह्या अशा पद्धतीनं माल लागलेला आहे. फळाची संख्या बघू शकता प्लॉटवरती किती जास्त आहे, झाडावरती किती जास्त आहे. हे पहा, अशा पद्धतीनं क्वालिटी फळाची डेव्हलप झालेली आहे आत्तापर्यंत. ह्या प्लॉटला जवळपास आणखीन हार्वेस्टिंगसाठी एक 20 ते 25 दिवस बाकी आहेत. तर अशा पद्धतीनं चिकटपट्टी लावण्याचं कारण म्हणजे ही फळाची काही दिवसेंदिवस होणारी वाढ आहे ही लक्षात घेण्यासाठी अशा पद्धतीने चिकटपट्टी लावलेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या घरी डाळिंबची बाग वगैरे आहे त्यांनाही समजून आलं असेल की याचा उपयोग नक्की कशासाठी केला जातो. तर अशा पद्धतीनं हे फळाची फ्रूट क्वालिटी कलर अशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. आता हे फळाचं बघा, याच्यावरती कुठल्याही प्रकारचा तेलाचा, खरड्याचा किंवा डांबऱ्याचा स्पॉट नाही. पूर्णपणे क्लिअर फळ आलेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं ह्या झाड म्हणजे प्रत्येक बागेतील प्रत्येक झाडावरती अशा पद्धतीनं जी फळाची क्वालिटी डेव्हलप झालेली आहे. तरी प्लॉटला पहा, आणखीन 20 ते 25 दिवस बाकी असून सुद्धा अशा पद्धतीनं क्वालिटी तयार झाली. आता इथं पण पहा, इथं पण चिकटपट्टी लावलेली आहे. पण या फळावरती थोडे स्पॉट दिसून येतात. हे पहा, प्रत्येक ठिकाणी असं फळाची साईज किती वाढते, आणखीन झाडामध्ये किती कॅपॅसिटी आहे साईजसाठी काम करण्यासाठी, ते पाहण्यासाठी ही चिकटपट्टी लावलेली आहे. हे बघा, प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं चिकटपट्टी लावून दिलेली आहे. इथं पण पाहू शकता. बघा, 2 टोकामधील अंतर कसं वाढत गेलेलं आहे. याच्यावरती समजतं की फळ आणखीन साईज पकडत आहे. हे पहा, इथं पण फळांची संख्या किती जास्त आहे आणि क्वालिटी पण बघू शकता. कलर हे काय, इकडं पाऊस जास्त झाल्यामुळं थोडं चिखलाचं प्रमाण बागेमध्ये जास्त झालेलं आहे आणि स्प्रे वगैरे सगळे पूर्णपणे ब्लोअरवरती ट्रॅक्टरच्या साह्यानं होते. तर अशा चापोऱ्या पडलेल्या आहेत. या प्लॉटमध्ये तुम्हाला दुसरी गोष्ट अनुभवायला भेटणार आहे की या झाडाची जी मल्टी स्टेम किंवा सिंगल स्टेम म्हणतो तसं झाडाचा बुंदा बघू शकता. ही पूर्ण बाग हे सिंगल स्टेम म्हणजे एक खोड नियंत्रण या पद्धतीनुसार लागवड केलेली आहे. की आता आपण मल्टी स्टेम म्हणजे काय, एकाच ठिकाणी ह्याचे 4 ते 5 फांद्या अशा जमिनीतूनच वरती येते. पण इथं प्रत्येक झाडाचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा की प्रत्येक झाड हे खालून येताना एका स्टेमवरती आलेलं आहे आणि तिथून पुढं नंतर त्याच्या लॅटरल ब्रँचेस वगैरे डेव्हलप झालेलं आहे. हे पहा, असं खालून एकच बुंदा आहे याला. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये एक निरीक्षण केलं असेल की ही बाग पूर्णपणे वरून झाकून घेतलेली आहे. तर हे झाकण्याचं कारण काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्यावेळेस मी या प्लॉटचा पुढचा व्हिडिओ अपलोड करेन त्या व्हिडिओमध्ये याचं खरं म्हणजे ॲक्च्युअल कारण काय आहे ही मी नक्की एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करीन. तर धन्यवाद मित्रांनो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.